नमस्कार, आप सभी का स्वागत है पीवीपी न्यूज में। मैं निशित त्रिपाठी। मैं फिलहाल मौजूद हूँ मांजरेकर जी के साथ, जो बीजेपी के शहर अध्यक्ष हैं। तो मांजरेकर जी, मुझे ये बताइए, जो विवांता में हुआ उसमें कितना प्रतिशत सत्य है? नमस्कार, मैं नारायण मांजरेकर, भारतीय जनता पार्टी विरार शहर मंडल अध्यक्ष। जो विवांता कांड हुआ 19 तारीख को, उस कांड का मास्टरमाइंड प्रशांत राउत थे। आपल्याला माहीतच असेल की गेले 35 वर्ष या विरार वसई जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार होते आणि त्यांनी काम नाही केलं। काहीच काम केल्यामुळे त्यांचं फक्त एकच होतं की त्यांना दहशतीचं वातावरण ठेवायचं आणि कशाही पद्धतीत 132 विधानसभा नालासोपारा जिंकायची। त्यामुळे त्यांना माहिती होतं की 132 नालासोपारा आपल्या हातून जात आहे, आपण या विरारचा विकास केला नाही, लोक आपल्या विरोधात आहेत, म्हणून कुठेतरी भारतीय जनता पार्टीची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला आमचे नेते सन्माननीय विनोद तावडे साहेब या मीटिंगला उपस्थित राहणार होते आणि तो मेसेज व्हायरल झाला आणि त्यांना ही गोष्ट समजली की विनोद तावडे साहेब इथे येणार आहेत, म्हणून आमचे कार्यकर्ते त्या विवांता हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलेत। आमची मीटिंग होती। त्यानंतर ह्या लोकांनी पावडर गँगची लोक, भाड्याने आणलेली लोक त्या विवांता हॉटेलमध्ये घुसवलीत आणि त्याचा मास्टर माइंड प्रशांत राऊत होता। आणि त्याच्यानंतर आमच्या महिला वर्ग, आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी यांच्यावरती गुरा गाढवासारखं त्याला मारहाण केली। मला सुद्धा तिथे मारलं गेलं। एकच कारण होतं, या विरारमध्ये कारगिल नगरमध्ये त्यांची सत्ता, जे मतदार होते हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने होते आणि त्याला माहित होतं की नारायण मांजरेकरने 2014 पासून 2024 पर्यंत या विरारमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं केलेलं आहे आणि आता कुठेतरी बहुजन विकास आघाडीला त्याचा फटका पडेल म्हणून त्यांनी माझ्यावरती आणि सुदेश चौधरीवरती हल्ला केला। त्याचा मी पहिला निषेध करतो, आपल्या माध्यमातून त्यांचा निषेध करतो। सर, बटोगे तो कटोगे पे आपका क्या कहना है? बटोगे तो कटोगे, आमच्या या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि या उत्तर प्रदेशचे बुलडोजर बाबा यांनी हा बटोगे तो कटोगे आपल्या हिंदू धर्मासाठी, हिंदूंनी एकत्र यावं आणि या देशावरती हिंदूंचं राज्य व्हावं, हिंदूंची सत्ता यावी, यासाठी सर्व जनतेला आव्हान केलं होतं मोदी साहेबांनी आणि आदित्यनाथ योगी साहेबांनी की हिंदूंचं राज्य यावं, त्यासाठी बटोगे तो कटोगे नारा दिला आणि ह्याच नाऱ्यामुळे आपल्याला हरियाणामध्ये हो, या देशामध्ये हो आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आलेली आहे। सर, पालघर जिले में आप लोग ने 6 सीटों में से 5 सीटें जीत प्राप्त की है उसमें, तो जो अभी कोऑपरेटिव चुनाव आ रहा है, आप उस विषय पे क्या कहेंगे? आपकी कैसी तैयारियां चल रही है, कैसी नीतियां उस बारे में? बघा, 2014 ला, 2009 ला, 2017 ला आणि 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार साहेब निवडून आलेत। 2014 मध्ये विधानसभेसाठी राजन नाईक पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उभे होते, त्यांना 60,000 मतं मिळाली। त्यानंतर 2019 मध्ये प्रदीप शर्मा भारचा उमेदवार दिला गेला, त्याच्यामुळे त्यांना 1,03,000 मतं मिळाली। त्यावेळेला जर राजन नाईकला जर सीट भेटली असती तर 100% भारतीय जनता पार्टीचा 2019 लाच आमदार आला असता। ठीक आहे, पण 2024 मध्ये आपल्याला राजन नाईक यांना ही सीट, आमदारकीची सीट मिळाली आणि राजन नाईक 37,000 मताने निवडून आले। खासदार आमचा, आमदार आमचा, केंद्रामध्ये सत्ता आमची, राज्यामध्ये सत्ता आमची। आता महानगरपालिकेवरती सुद्धा 100% भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहेत। काही पक्षातले लोक, बहुजन विकास आघाडीतले मोठे नेते, शिवसेनेचे उभाटा गटातले मोठे नेते, मनसेतले पदाधिकारी, इतर पक्षातले पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग झालेले आहेत आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून आणि इथल्या आमदारांच्या माध्यमातून या विरारचं जनतेचं काम आम्ही करणार आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची वसई विरार शहर महानगरपालिकेवरती सत्ता येणार।